महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन की प्रमुख उपस्थिति में चंद्रपुर जिला प्रशासन की ओर से पोंगुर्णा में आदिवासी मेड़ावा का आयोजन किया गया। चंद्रपुर जिला प्रशासन की ओर से पोंगुर्णा में आदिवासी सम्मेलन का आयोजन किया गया। इस समय महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन ने देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के दूरदर्शी नेतृत्व में सरकार आदिवासी जनता के सर्वांगीण विकास सुनिश्चित करने के लिए कटिबद्ध होकर आदिवासियों की सांस्कृतिक पहचान, परंपरा व विरासत जतन करने के लिए विशेष प्रयास किए जा रहे हैं। साथ ही स्वतंत्रता के बाद पहली बार आदिवासियों को देश के प्रमुख प्रवाह में पूर्ण रूप से समाकलित होने का उज्जवल मौका है। अपने देश के राष्ट्रपति पद पर एक आदिवासी महिला विराजमान है, यह अभिमान की बात होने का प्रतिपादन किया। इस समय उन्होंने कहा कि आदिवासी संस्कृति, भाषा व कला का जतन करना महत्वपूर्ण है, लेकिन आदिवासी समाज के स्थायी प्रगति के लिए सामाजिक आर्थिक सक्षमीकरण आवश्यक होकर मैं राज्य में आदिवासी विद्यापीठ स्थापन करने हेतु काम कर रहा हूँ। इस विद्यापीठ में एम्स जैसे वैद्यकीय महाविद्यालय, IIT जैसे अभियांत्रिकी व तंत्र ज्ञान महाविद्यालय व IIM अहमदाबाद जैसे मैनेजमेंट शाला होंगी। यह आदिवासी विद्यापीठ विद्यार्थियों को विश्व दर्जे की शिक्षा देगी। विद्यापीठ में 80% आदिवासियों के लिए 20% सीटें बनी आदिवासी विद्यार्थियों के लिए होगी। उत्कृष्ट शिक्षा व आधुनिक कौशल प्रदान करने वाले यह विद्यापीठ आदिवासी समाज का परिवर्तन का दीप स्तंभ होगा, ऐसा विश्वास भी राज्यपाल ने व्यक्त किया। इस अवसर पर राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपुर के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक किशोर सुरजेवाला, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, आदिवासी विकास विभाग के अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे, जिलाधिकारी विनय गौड़ा, मुख्य वन संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगांवकर, जिला पुलिस अधीक्षक सुदर्शन मक्का, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, अलका आतराम, संध्या गुरनुले, जगन येल के आदि उपस्थित थे। राज्यपाल राधाकृष्णन ने आगे कहा कि आदिवासी समाज की उन्नति के लिए और सर्वांगीण विकास के लिए तैयार किए गए विविध सरकारी योजना व कार्यक्रम संबंध में जागरूकता निर्माण करने की दृष्टि से आज के आदिवासी सम्मेलन का आयोजन किया गया है। उन्होंने कहा कि जब से पदभार संभाला तब से आदिवासी क्षेत्र में विशेष ध्यान केंद्रित किया है। आने वाले कुछ दिनों में राज्य के सभी अनुसूचित क्षेत्र को भेंट देने का मेरा संकल्प होकर विशेषतः आदिवासी आश्रम शाला, एकलव्य मॉडल शाला व अन्य कल्याणकारी कार्यक्रमों का वर्तमान स्थिति का जायजा ले रहा हूँ। इस समय राज्यपाल ने कहा कि आदिवासी कल्याण के कई योजना अस्तित्व में है, लेकिन उनकी जन जागृति मर्यादित है, जिससे उन्होंने प्रशासन से अपील की है कि आदिवासी कल्याण के उद्देश्य में विविध सरकारी योजनाओं को एकत्रित कर जिले में आदर्श आदिवासी गाँव विकसित करे। मी संकल्प आदिवासी संमेलनातून करतोय की तुमची सेवा करण्यासाठी पूर्ण शक्तीने जय सेवा म्हणत मी आदिवासी बंधू भगिनी व पोंभुर्ण्यातील सर्व समाजाची सेवा करण्याचा संकल्प घेऊन मी काम करतोय। आणि म्हणूनच या मतदार संघाच्या रस्त्याचे विषय असतील, पोंभुर्ण्यामधला मुख्य रस्ता असेल, नगर पंचायतची इमारत असेल, नगर पंचायत निर्माण करण्याचा विषय असेल, श्री राजराजेश्वर मंदिराचा विषय असेल, तहसील कार्यालय निर्माण करण्याचं काम असेल, पंचायत समिती कार्यालय बांधण्याचं काम असेल, उपकोषागार असेल, अत्याधुनिक जिम असेल, डॉक्टर श्यामाप्रसाद वाचनालय असेल, इको पार्क असेल, अत्याधुनिक रेस्ट हाऊस असेल, आपल्या महिलांना रोजगार देणारं कार्पेटचं केंद्र असेल, आमच्या महिलांना रोजगार देणारं अगरबत्ती केंद्र असेल, बांबू पासून वस्तू करणारं भाऊ केंद्र असेल, कृषी विभागाचं कार्यालय असेल, नगर पंचायतची शानदार इमारत असेल, जिथं तुम्ही सभेसाठी बसले ते स्टेडियम असेल, IITI असेल, पाणी पुरवठा योजना असेल, तलावाचं सौंदर्यीकरण असेल, बस स्टँडचं निर्माण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आठवडी बाजार असेल, स्मशानभूमी असेल, चंद्रपूर नवेगाव मोरे पोंभुर्णा रस्ता असेल, भूमापन कार्यालय असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, आणि या आठवड्यात होणार आपलं ओपन नाट्यगृहाचं उद्घाटन असेल, वीर बाबूराव शेडमाकेचं सभागृह असेल, महात्मा ज्योतिराव फुले सभागृह असेल, संत जगनाडे महाराज सभागृह असेल, पत्रकार भवन असेल, आदिवासी मुला मुलींचं हॉस्टेल असेल, चौकाचं देवाड्याचं सौंदर्यीकरण असेल, या ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी ग्रामीण भागातले सभागृह असेल, या ठिकाणचं धडक सिंचन विहिरी असेल, नवेगाव मध्ये बंद पाईपलाईनची व्यवस्था असेल, उमरी पोद्दारचं PSC सेंटर असेल,
टाटा ट्रस्टच्या माध्यमातून गावं दत्तक घेऊन शेतकऱ्यांच्या उत्थानाचा विषय असेल, पीक विमा देण्यासाठी संघर्षाचा विषय असेल, किंवा पूरग्रस्तांची पाणी करून मदतीचा विषय असेल, तुमची सेवा करताना मी जीव तोडून या गावाची आणि या तालुक्याची सेवा केली आहे. इनिशिएटिव्स. आज या ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या लाभार्थ्यांना सामुदायिक वन हक्क आणि वैयक्तिक वन हक्क उपक्रमांतर्गत धनादेश आणि तसेच जमिनीचे पट्टे देण्यात आले. I am equally pleased to have had the opportunity to recognize the efforts of tribal self-help groups and the achievements of our bright tribal students. आदिवासी स्वयंसहायता गटाचा सन्मान झालेला पाहून आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे यश पाहून विशेष आनंद झाला. I extend my heartiest congratulations to all the beneficiaries of various schemes and applaud the district administration for organizing this grand Adivasi Mela today. मी विविध योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या भव्य आदिवासी मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो. This event plays a crucial role in raising the awareness about the various government schemes and programs designed to uplift the tribal community. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आजच्या आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Our great state Maharashtra has 9.35% of the tribal population. The percentage may be little low compared to the other state, but we are the number 2 in terms of the number of tribal people's population all over the country. Next to Madhya Pradesh. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या साधारण 9% 35% आदिवासी आहेत. मात्र आदिवासीच्या लोकसंख्येच्या बाबतीत आपण देशात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. Our state is blessed with the rich diversity of tribes, each contributing to our cultural wealth with their distinct traditions, customs and history. आपल्या राज्यातील आदिवासी समाज विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक समाजाच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, चालीरीती आणि इतिहास आहे. From the Peel and Kond Madiya to the Katkari, Koli and Varsi, these communities have significantly enriched our social fabric. This region's name, Kondwana, reminds us the legacy of the Kond rulers who governed this land for centuries. या भिल्ल, गोड, माडिया, कातकरी, कोडी आणि वारली या समुदायांनी आपला समाज समृद्ध केला आहे. या प्रदेशाचे नाव गोंडवाना आपल्याला या भूमीवर शतकानुशतके राज्य करणाऱ्या गोंड शासकाच्या वारशाची आठवण करून देते. Under the visionary leadership of our Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, the government is steadfast in its commitment to ensuring the all-around development of our tribal people, even in the most remote corners of the country. देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकार आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. We want development. At the same time, we are very particular about preserving our tribal unique cultural identity, traditions and heritage. आदिवासीची संस्कृतीची सांस्कृतिक ओळख, परंपरा आणि वारसा जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. Today, for the first time since independence, our tribal brothers and sisters have a bright opportunity to be fully integrated
into the nation's mainstream. आज स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासींना देशांच्या मुख्य प्रवाहात पूर्णपणे समाकलित होण्याची उज्ज्वल संधी आहे. As the governor of this great Maharashtra state, I am also the guardian of the scheduled areas in the state that have significant tribal population.